म्युझियममधील जुनी सायकल. मित्रांनो, तुम्ही हिऱ्याची आणि दगडाची गोष्ट अनेकदा ऐकली असेल, पण आजची गोष्ट एका जुन्या सायकलीची आहे. आणि ही सायकल तुम्हाला एका अशा गोष्टीची जाणीव करून देईल, जी कदाचित आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी विसरतो. आजच्या फेसबुक, इंस्टाग्राम लाईक्स आणि फॉलोअर्सच्या दुनियेत आपण सतत दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत असतो. कोणाचा नवीन फोन, कोणाची नवीन गाडी, कोणाचे परदेशातील फोटो, कोणाचे मोठे घर. आणि मग नकळत आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, माझ्याकडे असं काहीच का नाही? पण कधी तुम्ही स्वतःची खरी किंमत ओळखण्याचा प्रयत्न केला आहे का? ही गोष्ट त्याच प्रश्नाचं उत्तर देते. एका शहरात अमित नावाचा एक तरुण राहत होता. अमित एक मेकॅनिक होता. जुन्या गाड्या, सायकली आणि छोट्या मोठ्या मशीन दुरुस्त करण्यात त्याचा हातखंडा होता. तो खूप मेहनती होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो आपल्या छोट्याशा गॅरेजमध्ये काम करायचा. पण एक गोष्ट मात्र त्याला सतत त्रास देत होती. तो स्वतःला कमी समजत होता. काम चांगलं असूनही त्याला आपल्या आयुष्याबद्दल समाधान नव्हतं. कारण रोज रात्री तो सोशल मीडिया उघडायचा. त्याच्या मित्रांचे महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे, नवीन गाड्या, परदेशातील सहली, मोठमोठ्या हॉटेलमधील फोटो. हे सगळं पाहून अमितच्या मनात एकच विचार यायचा, सगळ्यांचं आयुष्य किती छान आहे आणि माझं आयुष्य किती साधं आहे. हळूहळू त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. त्याला वाटू लागलं, मी एवढी मेहनत करतोय, पण माझ्याकडे काय आहे? माझ्या कामाला काही किंमतच नाही. माझं आयुष्य साधं आहे, म्हणजे मीही साधाच आहे. एके दिवशी अमितच्या गॅरेजमध्ये एक वृद्ध आजोबा आले. त्यांनी गॅरेजच्या एका कोपऱ्याकडे पाहिलं. तिथे एक अतिशय जुनी, गंजलेली आणि धूळ खात पडलेली सायकल होती. ती सायकल अमितच्या आजोबांच्या काळातील होती. आजोबा त्या सायकलीजवळ गेले आणि म्हणाले, अमित, ही सायकल आता खूप जुनी झाली आहे. तू ती भंगारवाल्याला विकून टाक. निदान थोडे पैसे तरी मिळतील. अमितने सायकलकडे पाहिलं. सायकल खरोखरच खराब दिसत होती. चाकांना गंज, चेन गंजलेली, सीट जुनी, सगळीकडे धूळ. अमित मनात म्हणाला, खरंच ही सायकल इथे फक्त जागा अडवून बसली आहे. पण विकण्याआधी त्याने एक विचार केला, ही सायकल नेमकी किती किमतीची आहे ते वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन विचारूया. पहिली भेट. भंगारवाला. अमित सायकल घेऊन गल्लीतल्या भंगारवाल्याकडे गेला. भंगारवाल्याने सायकल नीट पाहिली, चाक फिरवलं, फ्रेमवर हात फिरवला आणि म्हणाला, अरे, ही तर पूर्ण गंजली आहे. याचं लोखंड वितळवून फार काही मिळणार नाही. मी तुला जास्तीत जास्त 200 रुपये देतो. अमितने सायकलकडे पाहिलं. 200 रुपये? त्याने विचार केला, एवढी जुनी सायकल, कदाचित खरंच एवढीच किंमत असेल. पण त्याला समाधान झालं नाही. दुसरी भेट. जुन्या वस्तूंचा व्यापारी. अमित पुढे एका जुन्या सायकली आणि गाड्या विकणाऱ्या व्यापाऱ्याकडे गेला. व्यापाऱ्याने सायकल पाहिली. तो म्हणाला, ही जुनी आहे, पण काही पार्ट्स उपयोगी आहेत. टायर आणि चेन कदाचित दुसऱ्या सायकलीला वापरता येतील. मी तुला 800 रुपये देतो. अमित थोडा वेळ शांत राहिला. 800 रुपये? त्याच्या डोळ्यासमोर आपल्या आजोबांचा चेहरा आला. त्याच्या मनात विचार आला, माझ्या आजोबांची आठवण आणि या सायकलीची किंमत फक्त 800 रुपये. तो निराश झाला. सायकल घेऊन तो घरी निघाला. रस्त्यात अचानक त्याची नजर एका मोठ्या इमारतीकडे गेली. इमारतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, अँटिक अँड विंटेज म्युझियम. अमितच्या मनात विचार आला, एकदा इथेही विचारून पाहूया. तो सायकल घेऊन म्युझियममध्ये गेला. तिथल्या मॅनेजरने सायकल पाहिली आणि त्याच्या चेहऱ्यावर अचानक आश्चर्य उमटलं. तो पटकन सायकलीजवळ गेला. फ्रेमवरचा एक जुना शिक्का त्याने पाहिला. त्याने चष्मा नीट केला. सायकलच्या प्रत्येक भागाकडे बारकाईने पाहिलं आणि मग उत्साहाने अमितला विचारलं, ही सायकल तुला कुठे मिळाली? अमित म्हणाला,
ही माझ्या आजोबांची आहे. खूप जुनी आहे. मला वाटतं आता तिची काहीच किंमत नाही. मॅनेजर अमितकडे पाहून हसला. तो म्हणाला, तुला माहीत आहे का, तू किती मोठा गैरसमज करून घेतलास? अमित गोंधळला. मॅनेजर म्हणाला, ही साधी सायकल नाही. ही एक दुर्मिळ ऐतिहासिक सायकल आहे. तिच्यावर असलेला हा जुना शिक्का तिची ओळख सांगतो. अशा प्रकारच्या सायकली आज फारच दुर्मिळ आहेत. आमच्या म्युझियममध्ये अशी सायकल असणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मॅनेजरने थोडा वेळ सायकलकडे पाहिलं आणि म्हणाला, आम्ही तुला या सायकलीसाठी 5 लाख रुपये देण्यास तयार आहोत. अमित काही क्षण काहीच बोलू शकला नाही. 5 लाख रुपये? ज्या सायकलीला भंगारवाल्याने 200 रुपये किंमत दिली होती, ज्याला दुसऱ्या व्यापाऱ्याने 800 रुपये सांगितले होते, त्याच सायकलीची किंमत होती 5 लाख रुपये. अमित सायकल घेऊन घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं. त्याने वृद्ध आजोबांना सगळं सांगितलं. आजोबा शांतपणे हसले आणि म्हणाले, अमित, तुला सायकलीची किंमत दाखवण्यासाठी मी तुला तिचं मूल्य शोधायला पाठवलं होतं. अमित शांतपणे ऐकत होता. आजोबा पुढे म्हणाले, सायकल तीच होती. भंगारवाल्याने पाहिली तेव्हा तीच होती. व्यापाऱ्याने पाहिली तेव्हाही तीच होती. आणि म्युझियमच्या मॅनेजरने पाहिली तेव्हाही तीच होती. फरक सायकलीमध्ये नव्हता. फरक तिला पाहणाऱ्या नजरेमध्ये होता. अमितच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबा म्हणाले, आणि हेच तुझ्या आयुष्याचंही सत्य आहे. तू स्वतःला सोशल मीडियावर दिसणाऱ्या लोकांच्या नजरेतून मोजत होतास. म्हणून तुला स्वतःची किंमत कमी वाटत होती. तुला दुसऱ्याचं यश दिसत होतं, पण त्यामागचा संघर्ष दिसत नव्हता. तुला त्यांचे सुंदर फोटो दिसत होते, पण त्यांच्या आयुष्यातील अडचणी दिसत नव्हत्या. तुला त्यांचं सुख दिसत होतं, पण त्यांचं दुःख दिसत नव्हतं. आजोबा म्हणाले, अमित, लक्षात ठेव, प्रत्येक वस्तूची किंमत तिच्या दिसण्यावर ठरत नाही. आणि माणसाची किंमत त्याच्याकडे किती पैसा आहे, कोणता फोन आहे, किती फॉलोअर्स आहेत किंवा सोशल मीडियावर किती लाईक्स आहेत यावर ठरत नाही. तुझी खरी किंमत तुझ्या कौशल्यात आहे, तुझ्या मेहनतीत आहे, तुझ्या प्रामाणिकपणात आहे, तुझ्या अनुभवात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्यासारखा दुसरा कोणीही या जगात नाही. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःची तुलना अशा लोकांशी करतो ज्याचं आयुष्य आपल्याला फक्त स्क्रीनवर दिसतं. पण लक्षात ठेवा, सोशल मीडिया हे आयुष्याचं पूर्ण सत्य नसतं. तिथे लोक त्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षण दाखवतात, पण प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो. म्हणून दुसऱ्याच्या चमकदार आयुष्याशी स्वतःच्या साध्या आयुष्याची तुलना करू नका. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुम्ही साधे आहात, तुमचं काम साधं आहे, तुमच्याकडे पैसा कमी आहे, तुमचं आयुष्य इतरांसारखं आकर्षक नाही. पण कदाचित तुमच्यात अशी एखादी ताकद असेल जी अजून कोणालाच दिसलेली नाही. फक्त योग्य व्यक्तीच्या नजरेला ती दिसण्याची गरज आहे. आणि त्याआधी तुम्हालाच स्वतःची किंमत ओळखण्याची गरज आहे. कारण जग तुम्हाला तुमची किंमत सांगण्याआधी तुम्ही स्वतःला किती किंमत देता हे महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून स्वतःला कमी लेखणं बंद करा. दुसऱ्यांच्या लाईक्स मोजण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीची किंमत ओळखा. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून निराश होण्याऐवजी स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवा. आणि लक्षात ठेवा, जगाने तुम्हाला ओळखण्याआधी तुम्ही स्वतःला ओळखा. कारण भंगारवाल्याच्या नजरेत ती सायकल 200 रुपयाची होती, पण म्युझियमच्या नजरेत ती 5 लाखांची होती. सायकल बदलली नव्हती, फक्त तिला पाहणारी नजर बदलली होती. आणि कदाचित तुमच्या बाबतीतही हेच सत्य असेल. तुम्ही कमी नाही, तुम्ही फक्त अजून स्वतःची खरी किंमत ओळखलेली नाही. स्वतःला ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्तृत्वावर प्रेम करा. कारण तुम्ही साधे असाल, पण तुमच्यासारखे तुम्हीच आहात.
गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.